हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुमची ही कारल्याची भाजी कडू होते का? तर ती कडू होऊ नये म्हणून मी काही टिप्स देत आहे, ज्यामुळे की मी 100% सांगते तुमची कारल्याची भाजी अजिबात कडूच होणार नाही। तर इथं आपण कारल्याला 1 चमचा मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून ते व्यवस्थितपणे मिक्स करून रात्रभर त्याला झाकून ठेवायचं आहे। बघा, याच्यामुळे काय होतं तर त्या कारल्याला मिठामुळे पाणी सुटते आणि जो लिंबू आहे त्याच्यामुळे त्यातला जो कडूपणा असतो तो अजिबात राहतच नाही। तर पहा, इथं आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याला मीठ आणि जे लिंबू आहे त्याचा रस व्यवस्थितपणे लागतो। आणि आता हे जे कारल्याचे काप आहेत ते झाकून आपण ओव्हरनाईट ठेवायचे आहेत, म्हणजे रात्रभर ठेवायचे आहेत बघा, आणि सकाळी याची भाजी बनवायची आहे। तर पहा, आता आपण भाजी बनवून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये मी आपल्या आवडीनुसार जेवढं लागतं तेवढं तेल घालायचं आहे। बघा, मी इथं जरा थोडंसं जास्तच वापरते। त्यामध्ये मोहरी आणि जिरा आहे ना, त्याची मस्त फोडणी तडतडून घ्यायची आहे। बघा, आपली मोहरी मस्त तडतडली आहे, नंतरच जिरं घाला, म्हणजे ते करपत नाही। तर पहा, इथं जिरे मोहरीची फोडणी घातली। यानंतर काय करायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला 1 कांदा घालायचा आहे। कांद्यामुळं त्या कारल्याच्या भाजीला एकदम मस्त टेस्ट येते, त्यामुळं बारीक चिरलेला कांदाही त्यामध्ये आपण ॲड करूया। आणि हा कांदा मस्त गोल्डन कलर होईपर्यंत त्याचा तो फ्राय करायचा आहे, जास्त करपवायचाही नाही। थोडासा कलर चेंज झाला ना की तो फ्राय झाला असं समजायचं। पहा, आता काय करायचं आहे, रात्री जे आपण कारले ठेवले होते त्याचं पूर्ण पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि नंतरच ते आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे। तर चला, आपण कारलंही त्यामध्ये टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। आता याच्यावरतून आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। मीठ जास्त वापरू नका, कारण अगोदरच आपण त्या कारल्याला लावलेलं होतं। तर तेही आपण मिक्स करून घेऊयात। तर पहा, यामध्ये आता आपल्याला हे 2 चमचे मी इथं अद्रक लसूण आणि थोडंसं त्यामध्ये खोबरं टाकून त्याचं वाटण बनवलेलं आहे ते वापरूया, ज्यामुळे ना भाजी मस्त झणझणीत अशी बनते। तर पहा, त्यामध्ये आपण हे वाटण टाकलेलं आहे आणि तेही व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे। ते आपोआप फ्राय होतं, त्याला जास्त करपवायची गरज नाही आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जर ही भाजी केली तर अजिबात कडू होणार नाही। आता मेन इन्ग्रेडियंट्स राहिला तो म्हणजे हा 1 चमचा गुळाची पावडर। हा 1 चमचा गुळाची पावडर खूप कमाल करतो बघा। आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, ज्यामुळे की आपलं जे कारलं आहे ते अजिबात कडूच होणार नाही। तर पहा, मेन म्हणजे काय, इथं आपण 1 चमचा गूळ आणि अर्धा चमचा किंवा 1 चमचा लिंबू वापरलेला आहे, यामुळे आपली भाजी अजिबात कडूच होणार नाही। यानंतर थोडंसं त्यामध्ये हळद घालूया, 1 मोठा चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा आपल्याला लाल चटणी टाकायची आहे तिखट होण्यासाठी। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। बघा, मस्त आपलं फ्राय होत आहे सगळं, ते करपून द्यायचं नाही आहे। यामध्ये आता आपण 2 चमचे 1 चमचे तुमच्या आवडीनुसार यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे बघा, जेणेकरून ती भाजी आपली जुळून येते। तर पहा, मस्त हे कारलं अजिबात कडू होणार नाही। तुम्ही या पद्धतीने जर करून पाहिलं तर कडूच होत नाही। आता यामध्ये आपल्याला 1 कप पाणी टाकायचं आहे, ज्यामुळे ते सगळे मसाले मिक्स होतात प्रॉपर आणि शिजले जातात आणि आपलं कारलंही कच्चं राहणार नाही, ते सॉफ्ट होऊन जातं। यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे बघा। तर पहा, मिक्स करूया। वरून खूप सारी कोथिंबीर वापरा यामध्ये, आपण कोथिंबीर टाकली आहे बघा वरतून। आता याला मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळेला आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया, एकदम लो फ्लेमवर ते मऊ होऊ द्यायचं आहे। तर पहा, मस्त त्यातलं सगळं पाणी कमी झालेलं आहे बघा, काय कलर आलेला आहे मस्त। ही कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही। तर पहा, कारल्याचा कापही व्यवस्थितपणे सॉफ्ट झालेला आहे, म्हणजे आपली कारल्याची भाजी रेडी झालेली आहे। आपण टिफिनसाठी ही भाजी देऊ शकतो। तर पहा, अशा प्रकारे तुम्ही ही कारल्याची भाजी बनवून पहा, अजिबात कडू होत नाही। तर यामध्ये मेन काय केलेलं आहे तर कारल्याचे काप आहेत, रात्रीच त्याला लिंबू आणि मीठ लावून रात्रभर ठेवलेलं आहे आणि सकाळी त्याचं सगळं पाणी पिळून काढून त्याची भाजी बनवलेली आहे। आणि भाजी बनवताना त्यात 1 चमचा गूळ आणि
अर्धा चमचा लिंबू याचा वापर केलेला आहे, ज्यामुळे की आपली एकदम चमचमीत अशी कारल्याची भाजी रेडी होती बघा। काय दिसत आहे बघताच तोंडाला पाणी सुटल आणि असं मस्त थाळीमध्ये सजवून दिलं ना आपली भूकही तेवढीच वाढते। मस्त बघा काय भारी आहे आपली ही भाजी आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, अशी जर तुम्ही ही भाजी बनवली ना ती अजिबात कडू होणार नाही, म्हणजे होणारच नाही। तर ही कारल्याची भाजी तुम्ही नक्कीच करून पहा। कडू लागतं म्हणून त्याची भाजीच खायची नाही असं करू नका। कारल्यामुळे आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदे होतात, तसेच डायबिटीजसाठी खूप चांगलं आहे कारलं। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ही भाजी बनवून पहा, ती कडूही होणार नाही आणि तुमच्या घरातले बोटे चाटून ही भाजी संपून टाकतील बघा। तर ही आपली भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।